ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. एकादशी हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ असे व्रत आहे. या एकादशी व्रताची कथा आज आपण ऐकणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. जया एकादशीची व्रतकथा. युधिष्ठिरांनी विचारले, भगवन कृपा करून हे सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचा विधी काय आहे आणि त्या व्रतात कोणत्या देवाची उपासना केली जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे नाव जया आहे. ती सर्व पापांचे हरण करणारी उत्तम तिथी आहे. ही पवित्र असून पापांचा नाश करणारी आहे आणि मनुष्याला भोग आणि मोक्ष प्रदान करते. एवढेच नव्हे तर ती ब्रह्महत्येसारख्या पापांचा व पिशाचत्वाचा ही नाश करणारी आहे. हे व्रत केल्याने मनुष्याला कधी प्रेतयोनीत जावे लागत नाही. यासाठी राजन, प्रयत्नपूर्वक जया नावाच्या एकादशीचे व्रत केले पाहिजे. एके काळाची गोष्ट आहे. स्वर्गलोकात देवराज इंद्र राज्य करीत होते. देवगण पारिजात वृक्षांनी भरलेल्या नंदनवनात अप्सरांसमवेत विहार करत होते. 50 कोटी गंधर्वांचे नायक देवराज इंद्राने स्वेच्छेने वनात विहार करून अगदी आनंदाने नृत्याचे आयोजन केले. त्यात गंधर्व गायन करीत होते, ज्यांच्यात पुष्पदंत, चित्रसेन आणि त्याचा पुत्र हे 3 मुख्य होते. चित्रसेनाच्या पत्नीचे नाव मालिनी होते. मालिनीला एक मुलगी होती. ती पुष्पवंती नावाने प्रसिद्ध होती. पुष्पदंत गंधर्वाला एक मुलगा होता, ज्याला लोक माल्यवान म्हणत असत. माल्यवान पुष्पवंतीच्या लावण्यावर अतिशय मोहित झाला होता. हे दोघेही इंद्राच्या समाधानासाठी नृत्य करण्यासाठी आले होते. या दोघांचे गायन चालले होते. यांच्या बरोबर अप्सरा देखील होत्या. परस्पर प्रेमामुळे हे दोघे मोहावश झाले. चित्तात भ्रांती आल्यामुळे शुद्ध गायन करू शकले नाहीत. कधी ताल तुटे तर कधी गीत बंद होई. इंद्राने या चुकीचा विचार केला व यात स्वतःचा अपमान समजून ते संतप्त झाले. या दोघांना शाप देऊन ते म्हणाले, अरे मूर्खांनो, तुम्हा दोघांचा धिक्कार आहे. तुम्ही लोक पतित आणि माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणारे आहात. म्हणून पती-पत्नीच्या रूपात राहून पिशाच्य बना. इंद्राने अशा प्रकारे शाप दिल्यानंतर या दोघांनाही खूप दुःख झाले. ते हिमालय पर्वतावर निघून गेले आणि पिशाची योनी प्राप्त करून दुःख भोगू लागले. शारीरिक पातकातून आलेल्या तापाने दुःखी होऊन दोघेही पर्वताच्या गुहांमध्ये फिरत असत. एके दिवशी पिशाच्य पत्नी पिशाचिनीला म्हणाली, आपण कोणती पाप केली आहे ज्यामुळे ही पिशाची योनी मिळाली. नरकाचे दुःख खूप भयंकर आहे. तसेच पिशाची योनीही खूप दुःखदायक आहे. म्हणून पूर्ण प्रयत्न करून पापापासून स्वतःला वाचवले पाहिजे. अशा प्रकारे चिंताग्रस्त होऊन ते दोघेही दुःखामुळे सुकून चालली होती. दैवयोगाने त्यांना माघ महिन्यातली एकादशी तिथी प्राप्त झाली. जया नावाची प्रसिद्ध तिथी सर्व तिथींमध्ये उत्तम आहे. त्या दिवशी त्या दोघांनी सर्व प्रकारच्या आहाराचा त्याग केला. जलपान सुद्धा केले नाही. कोणत्याही जीवाची हत्या केली नाही. एवढेच नव्हे तर फळ सुद्धा सेवन केले नाही. सतत दुःखाने त्रस्त होऊन ते एका पिंपळाच्या झाडावर बसून राहिले. सूर्यास्त झाला. त्यांचे प्राण घेणारी भयंकर रात्र आली. त्यांना झोप आली नाही. ते रती किंवा इतर कोणतेही सुख घेऊ शकले नाही. सूर्यास्त झाला. द्वादशीचा दिवस उजाडला. अशा प्रकारे त्या पिशाच्यांद्वारे जयाच्या उत्तम व्रताचे पालन झाले. त्यांनी रात्री जागरण केले होते. त्या व्रताच्या प्रभावाने व भगवान विष्णूंच्या शक्तीने त्या दोघांचे पिशाचत्व दूर झाले. पुष्पवंती व माल्यवान आपल्या पूर्वरूपात आले. त्यांच्या हृदयात तो जुना स्नेह उचंबळत होता. त्यांच्या शरीरावर
पूर्वीप्रमाणे आभूषणे शोभून दिसत होती. ती दोघे सुंदर रूप धारण करून विमानात बसली आणि स्वर्गलोकात निघून गेली. तेथे देवराज इंद्रासमोर जाऊन दोघांनी खूप प्रसन्नतेने त्यांना नमस्कार केला. त्यांना या रूपात आलेले पाहून इंद्राला खूप आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, सांगा, कोणत्या पुण्याच्या प्रभावाने तुम्हा दोघांचे पिशाचत्व नष्ट झाले? तुम्हाला माझा शाप मिळाला होता, तरीही कोणत्या देवतेने तुमची यातून सुटका केली? माल्यवान म्हणाला, स्वामी, भगवान वासुदेवाच्या कृपेने आणि जया नामक एकादशीच्या व्रताने आमचे पिशाचत्व नष्ट झाले. इंद्र म्हणाला, तर आता तुम्ही दोघे माझ्या आग्रहाखातर सुधापान करा. जे लोक एकादशीच्या व्रतात तत्पर आणि भगवान श्रीकृष्णाला शरणागत होतात ते आम्हालाही पूजनीय आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजन, यामुळे एकादशीचे व्रत केले पाहिजे. नृपश्रेष्ठा, जया ब्रह्महत्येचे पापही दूर करणारी आहे. ज्याने जयाचे व्रत केले त्याने सर्व प्रकारची दाने दिली आणि सर्व यज्ञांचे अनुष्ठान केले. या महात्म्याच्या श्रवणाने व पठणाने अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आज आपण जया एकादशी व्रताची कथा ऐकली. तर आजची ही झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.